बुधाजी मडवी यांच्या स्मरणार्थ हे ऍक्च्युली बुधाजी वस्ताद यांच्या खऱ्या अर्थानं स्मरणार्थ हे पारितोषिक होतं. आम्ही विनंती करतोय मीना ते ज्यांनी एक षटकार लगावला आपण यायचंय प्लीज. कुमार आपण एक चौकार लगावला आपण देखील यायचंय प्लीज. राहुल आपण देखील एक षटकार एक चौकार लगावला आपण देखील यायचंय प्लीज. यस आणि वन्स अगेन लेट्स बॅक टू क्रिकेट जिथे सामना रंगतोय आरसीसी पीठ आणि त्यांच्या विरोधात शिरडोन आणि मायक्रोफोनवर आपल्याला ऐकायला मिळतील मिस्टर साई पाटील. थँक्यू नितेश. वळूया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आरसीसी पेठ आणि विरोधात जगावदेवी शिरडोन संघ. विवेक पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला सोहेल शेख. पहिला चेंडू जागा बनवली फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग लेगला. दुसरा चेंडू आहे माफ करा कारण की पहिला चेंडू या अगोदर संपन्न झाला कारण की आमचं व्यासपीठावरती लक्ष केंद्रित होतं ज्या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जात होतं. 2 चेंडू आणि सलग 2 चौकार या ठिकाणी सोहेलच्या बॅटमधनं. एका बाजूला जर आपण विचार केला तर 2021 ज्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं साळ होतं कारण की जे गावदेवी शिरडोन संघ ज्या संघानं खाडी चषक उचललाय युनिफॉर्म संघ आत्मविश्वास प्रत्येक स्पर्धेमध्ये घेऊन हा संघ उतरतो आणि विरोधात रायगडमधील तितकाच दमदार संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे आरसीसी पेठ संघ. मंटी जोशी सारखा अष्टपैलू एक हरफनमौला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला सोहेल आहे तो देखील गोलंदाजी देखील चांगली करतोय. निखिल असेल आक्रमक शैलीचे फलंदाज या टीम मध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या विरोधात सुयोग असतील रुषाळ असतील भरत पाटील नेतृत्व करतात. आविष्कार आहेत विवेक पाटील आहेत म्हणजे दोघांकडे अतिशय चांगले फलंदाज पाहायला मिळतील. सामना अतिशय चांगला होईल याची शंका नाही घ्या. 5 षटकांचा हा देखील सामना असेल. आगाज दमदार पाहायला मिळतोय सोहेलकडनं. 2 चेंडू आणि 2 चौकार. धावसंख्येचा उच्चांक मागील मॅच मध्ये पाहिला वाकलन टीमचा 71 धावसंख्येचा आणि आज जर आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये 50+ अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. तसं जीतनं वक्तव्य केलं की खेळपट्टी अतिशय चांगली आहे फलंदाजांसाठी पोषक आहे. ते पाहता ह्या मॅच मध्ये देखील धावा बनतील आणि हाय स्कोरिंग सामना हा देखील पाहायला मिळेल. डॉट बॉल 2 चौकार आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण की दोन्ही बाजूने गुणवत्ता पाहायला मिळेल. एका बाजूला शैलीदार फलंदाज सोहेलला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय तर एका बाजूला तितकाच आक्रमक शैलीचा गोलंदाज मात्र गुणवान गोलंदाज आहे तो गोलंदाज विवेक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट न गोलंदाजी केली जाते. हा चेंडू स्वीप करत असताना सुरेख फटका. फक्त दिशा दाखवली जाते चेंडूला आणि चेंडू येतो तो फाईन लेगला सीमा पार. हा तिसरा चौकार फलंदाज सोहेलच्या बॅटमधनं. आवर सर्कलचा पूर्णतः फायदा घेतला जातोय. फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. बरंच खाली क्षेत्र पाहायला मिळतंय म्हणजे इनफिल्डचं जे जालं आहे ते जालं भेदलं तर निश्चित चेंडू सीमापार जाऊ शकतो हे जाणलंय फलंदाज सोहेलनं निश्चित. डॉट बॉल 5वा चेंडू होता आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत हा 5 चेंडू मध्ये 3 चौकार पाहायला मिळालेत. 12 धावा धावपळकावरती. अंतिम चेंडूवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळाला तर सुरेख कमबॅक मारता येईल विवेकचं. मात्र अंतिम चेंडूवरती काय घडेल. एका बाजूला फलंदाज देखील अतिशय चांगल्या मूड मध्ये पाहायला मिळतोय. पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल. प्रत्युत्तर चांगलं दिलंय. 3 डॉट आणि 3 चौकार. बॅटल अतिशय सुरेख. जसं आपण पाहतोय की मराठीमध्ये म्हण 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे तसं काही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल डॉट आणि 3 चेंडू सीमापार म्हणजे चेंडू बॅटचं हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं रंगलंय कारण की दोन्ही संघ तोडीस तोड आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि चांगल्या फॉर्मात देखील आहेत आणि त्यांच्याकडनं हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बिनबाद 12 अशी पॉवर प्ले मध्ये सुरुवात केली जाते. ते टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आरसीसी पेठकडनं. गोलंदाजीमध्ये आता मात्र परिवर्तन होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच रुषाळ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या नावावरती स्वप्नातील बाईक आपल्याला पाहायला मिळाली. ज्यानं
पहिली बाईक खाडी चषकामध्ये आपल्या नावावरती केली तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी अतिशय सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून ज्या खेळपट्टीवरती फलंदाज अक्षरशः अतिशय चांगला खेळ करत होते त्या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा आलेत धावपळकावरती. स्ट्रायकिंग एंडला प्रथमतः आपण बंटीला पाहणार आहोत. या संघाचा मी म्हणेन सर्वोत्तम ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच बंटी जोशी. सुरेख फटका क्लास या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. कारण की ज्या प्रकारचं बदल आली ते पाहिलं फुटवर्क जर आपण विचार केला बंटीचा तर चेंडूची पिच आणि चेंडूच्या लाईनचा पूर्णतः या ठिकाणी अभ्यास केला आणि तो फटका आपल्याला बंटीकडनं पाहायला मिळतो. क्लास पाहायला मिळाला. सातत्यानं ह्या फलंदाजच्या नावावरती देखील अनेक आपण बाईक पाहतो, अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपली ओळख प्रेक्षक वर्गाला पटवून देत असताना चौकारणं त्यानं देखील सुरुवात केली आहे. 16 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र स्वीप केलाय. पहिला चेंडू मात्र आपण पाहिला होता क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर स्वीपचा हा फटका सिंगल या ठिकाणी एकवटली जाते. 17 धावा. तर पेठ संघाचे जे खंदे समर्थक आहेत त्या सर्वांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या आयोजकांच्या वतीनं आपणास सूचना आहे की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विशालजी जोशी आणि नरेशजी कुंडलिक यांचं शुभ आगमन आहे. तर विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण की अनेक चाहते आहेत आरसीसी पेठचे. ज्या वेळेस हा संघ स्पर्धेमध्ये उतरतो त्या वेळेस अनेक त्यांचे संघ सहकारी आणि सिनियर खेळाडू खऱ्या अर्थानं ज्यांचं सहकार्य या टीमला आहे आणि सातत्यानं या टीमला जे मार्गदर्शन करत असतात त्या सर्वांचं आगमन झालं. विनंती त्यांना की या आपण. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला जातो. एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार दमदार चौकार सोहेलच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा पाहायला मिळतो. चौकार. तन्मय 11 यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. सातत्यानं हे समर्थन राहिले शिरडोन टीमला. बक्षिसांची खैरात कारण की 2021 मध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स अनेक ट्रॉफीज ज्याने जिंकल्या आणि मानाची सन्मानाची बहुमानाची ती स्पर्धा जिंकली आणि तिथनं सातत्यानं या टीमला खऱ्या अर्थानं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तन्मय 11 कडनं हे पारितोषिक आहे. दरम्यान हा चेंडू बॅटची कडा चेंडू जातोय तो गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडनं होते थोडीशी चुकी आणि त्या ठिकाणी मात्र मिळतात त्या 2 धावा. 2 धावेनं सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. षटकातील अंतिम चेंडू आहे पॉवर सर्कलची. ही 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक आपण विवेकच्या माध्यमातून पाहिलं, त्यानं धावा खर्च केल्या 12 आणि एका बाजूला रुशाळला आपण पाहतोय त्याच्याकडनं देखील आतापर्यंत धावा त्या 11. अंतिम चेंडू असेल 23 धावा धावपळकावरती. ज्या वेगानं धावा एकवटायला हव्या होत्या तो वेग मात्र पाहायला मिळतोय तो पेट टीम कडनं. अंतिम चेंडू आहे षटकातील. हा चेंडू क्लीन बॉल फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज रुशाळ आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच पेट टीमची. आठ संघांचा विचार केला तर 8 दमदार संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता हा स्पर्धेचा 3रा दिवस आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं इथे इन्व्हाइट केलं, या स्पर्धेमध्ये संधी दिली समालोचन करण्याची. खऱ्या अर्थानं आमचे मित्र आणि आमचे सर विनोदजी पाटील ज्यांचं योगदान आहे आम्हाला इथे इन्व्हाइट करण्यामागचं, तर त्यांचा आम्ही शतशः आमच्या शब्दसमूहांनी आभार व्यक्त करतो. तसेच भोपरगावचा विचार केला तर ह्या गावामध्ये आमचे एक जावई देखील आहेत अशोकजी पाटील, जे सातत्यानं अतिशय चांगले दर्दी चाहते आहेत क्रिकेटचे आणि शर्यतींचे. त्यांचा देखील मी इथं नावोल्लेख करतो. तर ह्या ठिकाणी विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या 23 पाहायला मिळत आहेत. एक गडी देखील गमावलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित आपल्याला पाहायला मिळतो. मागील 2 वर्षामध्ये चांगलं यश या सुमितला देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळालंय.
अतिशय चांगली फलंदाजी सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये सुमितने केली आहे, त्या कारणास्तव त्याला प्रमोट केलं जातं. अन्यथा जर आपण बॅटिंग ऑर्डरचा विचार केला पेट टीमच्या तर सातत्यानं आपण विवेक जोशी असतील, निखिल असतील, तेजस असतील ह्या फलंदाजांना अग्रणी पाहायचो. मात्र त्यानंतर आपल्यामधील कला आणि आपल्यामधील गुणवत्ता ह्या सुमितनं सिद्ध केली आणि त्याला मात्र सातत्यानं प्रमोट केलं जातंय त्या आरसीसी पेटसाठी. वनडाऊनला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे तन्मय 11 कडनं 2000 रुपयाचं हे पारितोषिक. मात्र पारितोषिक कोण कमवेल? तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळत आहेत भरत पाटील. संघाचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय ते भरत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय झेल, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे असं म्हणावं लागेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुरेख झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते त्या क्षेत्रामध्ये विवेक पाटील. सर्वस्व अर्पण केलं जाते जणू क्रिकेटसाठी आणि हा गुणवान खेळाडू आहे. सातत्यानं प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपली छाप सोडण्याचं कार्य करत असताना सलामी देखील अतिशय चांगली देतो. आणि एका बाजूला जर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी देखील चांगली त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. पॉवर सर्कलचा षटक जो नेहमी हाताळतो आणि इनफिल्डच्या बाहेर जर आपण विचार केला तर सातत्याने 38 सर्कलच्या बाहेर या खेळाडूला मात्र आउटफील्ड मध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतो. अतिशय सुरेख या ठिकाणी झेल प्राप्त केला आणि संपलाय तो बंटी जोशीचा खेळ. महत्वाचा फलंदाज होता, कॅच खूप महत्वाची होती आणि ती महत्वाची कॅच पूर्ण केली आहे ते विवेकनं. हे जितकं यश मी म्हणेन भरत पाटील यांचं आहे त्यामध्ये पूर्णतः वाटा आपल्याला विवेक यांचा देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज राईट मोर द विकेटचा हा चेंडू प्रहार केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि चेंडू मधील लांबी जर पाहिली तर एक्झॅक्टली चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड झालाय. पंचांचा येतोय तो षटकाराचा इशारा. कारण की जर मागील 2-4 वर्षाचा कालखंड जर आपण उलगडून पाहिला तर सातत्यानं चांगल्या फॉर्मात हा आरसीसी पेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये मात्र प्रमोट केलं जाते सुमितला. तर चेंडू प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. डाऊन दी ग्राउंड चेंडू जातोय सीमा पार, चौकार. सिद्धार्थ माळी माहिती देत आहेत की प्रत्येक जो फलंदाज आलाय त्यानं मोठ्या फटक्यानं सुरुवात केली आहे. चौकारानं सुरुवात सोहेलची पाहिली, चौकारानं सुरुवात बंटीची पाहिली आणि षटकारानं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सुमितची. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय, मिड विकेटला आविष्कार होते. एक धाव एकवटी जाईल. 2 मोठे प्रहार आपण पाहिले त्यानंतर मात्र कंट्रोल देखील दाखवला जातोय सुमितकडनं. 1 धाव एकवटली गेली आहे. एकंदरीत 3 चेंडू त्याने फेस केले, 2 आघात त्याच्याकडनं पाहायला मिळाले. 10 धावा एकवटल्या होत्या 2 चेंडू मध्ये आणि त्यानंतर ही सिंगल. वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय आणि आता स्ट्रायकिंग एंडला प्रथमतः 4थ्या क्रमांकाचा निखिल शेळके आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भरत पाटील जे नेतृत्व करतायत ह्या टीमचे आणि खासे सहकारी आहेत मी खऱ्या अर्थानं म्हणेन ह्या टीमचे. वेगवान चेंडू बीट केलाय ते म्हणजेच निखिलला. त्या फलंदाजच्या नावावरती रेकॉर्ड आहे 6 चेंडू 6 षटकार. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज मात्र जेवढे संघ आलेत त्या संघांचा जर इतिहास आपण उलगडून पाहिला तर प्रत्येक संघाच्या नावावरती किंवा प्रत्येक संघातील खेळाडूंच्या नावावरती अनेक सारे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू खेळून काढलाय ऑनसेटला, मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव. षटक क्रमांक 3 यावेळेस मात्र समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती 35 धावा. काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. काटाई गावाचा काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. काटाई गावाचा काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. काटाई गावाचा काशीनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा.
बँड आणि जे 35 धावा धावफलकावरती. गोलंदाजीमध्ये चौथं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रुशाळ आपल्याला पाहायला मिळेल. तर स्वतःचं दुसरं आहे रुशाळकडनं हे षटक आणि संघाच्या वतीनं चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं रुशाळवरती विश्वास टाकला जातोय तो म्हणजे शिरडोन टीम कडनं आणि शिरडोन टीम साठी तन्मय 11 करणं. आणखीन 2000 रुपये आलेत म्हणजे एकंदरीत 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल तन्मय 11 कडनं. कॅश प्राइज लावलं गेलं विकेट हॅट्रिक साठी. मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? आणि फलंदाज बाद पहिला मोहरा टिपत असताना या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती यश मिळवले ते गोलंदाज रुशाळ म्हात्रेनं. बाजूला विचार केला रुशालचा तर पहिल्या चेंडूवरती हे यश आहे आणि ज्यावेळेस त्याने दुसरं षटक फेकलं होतं त्या ठिकाणी अंतिम चेंडूवरती त्याला विकेट मिळाला होता. म्हणजे सलग जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. इथे मात्र जर त्यानं विकेट मिळवला तर रोख रक्कम 4000 रुपयाचं पारितोषिक तन्मय 11 कडनं मात्र दिलं जाईल. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पायचीचा जोराचा अपील फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. सलग 3 सफलता या गोलंदाजच्या नावावरती. या षटकामध्ये सलग 2 चेंडू 2 आणि मागील षटकामध्ये देखील त्यानं 1 विकेट प्राप्त केला होता. तर रोख रक्कम 4000 रुपयाचं कॅश प्राइज यावेळेस मात्र रुशालच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज तेजस जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फॉर्म चर्चेचा विषय असेल अन्यथा हा खेळाडू आपण सातत्यानं सलामीला पाहायचो. आता मात्र तो 6व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सलग विकेट प्राप्त केले जातात त्या गोलंदाज रुशाल म्हात्रेकडनं. आपल्याला का बाईक मिळाली आहे हे मात्र दाखवून देत असताना कारण की माझ्यामध्ये ते धमक आहे ती गुणवत्ता आहे आणि गोलंदाजीमध्ये ती भेदकता आहे ते मात्र दाखवून देत असताना रुशाल म्हात्रे. सुरेख चेंडू अप्रतिम. जितकं कौतुक करावं तितकं थोडं असेल या गोलंदाजचं. कारण की सलग जर आपण ह्या षटकाचा गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर 2 चेंडू 2 सफलता आणि त्यानंतर हा डॉट बॉल. गती पाहायला मिळते, टप्पा देखील आहे आणि दिशा देखील नियंत्रित पाहायला मिळते. सर्व काही या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय आणि त्या जोरावरती आता मात्र रोखून ठेवलं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. तेजस बीट झालाय पहिला चेंडू जो फेस करत होता. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र सफल झाले ऑफस्टिकच्या दिशेनं. तिथे मात्र फटका दाखवलाय. एक धाव एकवटली जाईल. उशिरानं ही धाव मात्र धावफलकावरती अंकित होते. 36 धावा धावफलकावर. 3 षटका अखेरीस 35 होत्या आणि तब्बल 3 चेंडू नंतर ही धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. एका बाजूला साथीला सुमित आहे ज्याच्या बॅटमधनं सुरेख फटके आपल्याला पाहायला मिळालेत आणि साथीला तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित असेल स्ट्रायकिंग एंडवरती. फुल्लेंचा हा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सीमा पार येतोय. असं वाटलं होतं की हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येईल मात्र त्याच्या डोक्यावरून हा चेंडू फ्लाय झालाय. सीमा रेषा पार. षटकार पाहायला मिळतोय सुमितच्या बॅटमधनं. सहाय्यानं धावसंख्या 42 धावा धावफलकावरती. आता अपेक्षा पूर्णता आहेत त्या सुमितच्या खांद्यावरती. टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. शॉट कव्हरला 1 धाव तिथे एकवटली जाईल.
षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालंय आणि चौथ्या षटकाखेरीस धावसंख्या 43 धावा. म्हणजे जर आपण विचार केला तर सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या षटकात 12, त्यानंतर 11, त्यानंतर तिसऱ्या षटकाचं जर गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर तिथे देखील 12 आल्या होत्या. मात्र ह्या षटकात जर आपण धावसंख्येचा विचार केला तर ह्या षटकात धावा आल्या त्या फक्त 8 धावा. दुसऱ्या फेरीतील एक सामना ह्या ठिकाणी मात्र खेळवला गेला आहे. म्हणजे वाकलन संघ आपण देखील सुसज्ज राहायचं आहे. जर आपले खेळाडू कुठे गेले असतील तर त्यांना आपण इन्व्हाइट करा, कारण की इथनं जो संघ जिंकेल तो लगेचच वाकलन संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीचा जर आपण विचार केला तर पहिला सामना झाला होता तो म्हणजेच पडले आणि वसार, त्यामध्ये पडले संघ जिंकला होता. त्यानंतर कोळेगाव उंबारडे आणि उंबारडे संघ जिंकला होता. त्यानंतर सामना पडलेगाव उंबारडे असा झाला आणि त्या ठिकाणी उंबारडे संघ जिंकलाय. म्हणजे उंबारडे संघानं 2 सामने जिंकलेत. इथनं जो संघ जिंकेल तो मात्र वाकलन संघाशी यानंतर लगेच फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये अंतिम षटकासाठी गोलंदाज सुयोग पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पिता पुत्र या ठिकाणी मात्र खेळ दाखवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. भरत पाटील यांचे पुत्र आपण पाहतोय सुयोग, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ, अष्टपैलू कार्य या शिरडोन टीम साठी आपण पाहतोय. पहिला चेंडू ह्यावेळेस खेळून काढलाय तो म्हणजेच ऑनसाइडला 1 धाव त्या ठिकाणी एकवटली जाईल. सुमित आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत, एक चौकार देखील आपण पाहिलाय. आणि साथीला आता तेजस 6व्या क्रमांकाचे. 1 धाव पहिल्या चेंडूवरती एकवटली आहे. या षटकामध्ये प्रयत्न जरूर केले जातील मोठ्या फटक्यांचे, मात्र त्या प्रयत्नांना किती यश मिळेल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न असेल. डॉट बॉल आला होता त्या ठिकाणी, मात्र धाव एकवटली जाईल लेगबाईच्या स्वरूपामध्ये. इथे धावा कशा येवो, धावसंख्येला महत्व आहे. जसं आपण म्हणतो क्रिकेटमध्ये एका धावीला, राजकारणात एका मताला. आणि जर आपण विचार केला तर 45 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं आपण सातत्याने म्हणत असतो की राजकारणाने सरडा रंग बदलत असतो, मात्र हल्ली सध्याच्या घडीला म्हणावं लागेल की पाऊस देखील रंग बदलताना पाहायला मिळतो. कधी पाऊस पडेल ह्याचा देखील आता अनुमान आपल्याला मात्र लावता येत नाहीये. कारण की क्रिकेटमध्ये कधी सामना कलाटणी घेईल, कधी सामना टर्न होईल हे सांगणं जसं कठीण बनत चाललंय, तसं आता वातावरणाच्या बाबतीत देखील आपण पाहतोय. कारण की कुणालाही वाटलं नव्हतं कालच्या दिवसामध्ये सध्याच्या घडीला जे उन्हाळ्याचे दिवस आपण पाहतो त्या ठिकाणी पाऊस येईल, मात्र पाऊस पडतो. अवकाळी पाऊस सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या जर वर्षाचा विचार केला 2021-22 मध्ये आपल्याला अवकाळी पाऊस सातत्यानं पाहायला मिळतोय आणि सारं नुकसान देखील त्यामध्ये होतंय आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू अपील केली जाते, पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. बिग विकेट डाऊन, बॅक टू द पवेलियन सुमित. नवीन फलंदाज रोहित वास्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 45 धावा. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुयोग कडनं. कारण की मागील षटकामध्ये देखील फक्त धावा आल्या होत्या 8 धावा आणि या षटकामध्ये देखील अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत सुयोग पाटील दाखवत असताना रिव्हर्स स्वीपचा पवित्रा आजमावला होता, मात्र अपयशी झाले त्या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न एका बाजूला केला जातोय आणि थोडीशी मिसफील्ड झाली. धाव असेल का पंच? बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळेल, कारण की एका बाजूला फलंदाज चालत चालत येत होते. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव सांघिक अकाउंट मध्ये जोडली जाईल. अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 46 धावा धावपळकावरती. अंतिम चेंडूवरती एक मोठा प्रहार 50 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मात्र अंतिम चेंडूवरती जर डॉट पाहायला मिळाल तर धावसंख्या स्थिर असेल. प्रयत्न असेल डॉट काढण्याचा तर एका बाजूला मोठा फटका.
फटका तर अतिशय चांगला खेळून काढलाय, अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. 2 धावा मिळतात त्या फलंदाज तेजसला आणि या 2 धावेनं सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होईल. 47 धावा, 48 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 5 समाप्त झालंय. 5 षटकांचं हे सत्र आपण पाहिलं आणि या पहिल्या सत्रामध्ये 48 धावा म्हणजे एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती नोंदवली गेली आहे, म्हणजे ती पेट टीम कडनं. कारण की पेट संघाचा जर विचार केला, टॉस जिंकला होता, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली की गोलंदाजी अटॅक त्यांचा अतिशय चांगला आहे. गोरख भास्कर असतील, जिशांत आहेत, एका बाजूला बंटी आहेत, म्हणजे ते पाहता गोलंदाजांवरती त्यांचा जास्त विश्वास आहे. त्या कारणास्तव त्यांनी प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती आणि आता पाठलाग करावा लागेल तो म्हणजे शिरडोन टीमला. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 49 धावसंख्येची. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 49 धावसंख्या उभारली जाईल का? जर प्रतिषटकाचा आपण विचार केला तर 9.80 अशी धावगती यावेळेस मात्र उभारावी लागेल विजयासाठी विजय गावदेवी शिरडोनला. आणि एका बाजूला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जाईल तो आरसीसी पेट कडनं. सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा कारावे गावचा एक बुलंद आवाज नितेश भोईर यांना. धन्यवाद साई पाटील. तर व्यासपीठावरती आपण जाऊयात शुभ सन्मान करण्यासाठी. मी विनंती करतोय नवनाथजी देसले की आपल्या हस्ते अभिमन्यूजी माळी यांचा शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र नवनाथजी देसले यांच्या हस्ते शुभ सन्मान करण्यात येत आहे अभिमन्यूजी माळी यांचा. बोपरगावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अभिमन्यूजी माळी. त्यानंतर मात्र मी विनंती करतोय अभिमन्यूजी माळी यांना की आपल्या हस्ते मोहनजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे, शुभ सन्मान करायचा आहे. तर नवनाथजी देसले यांच्या हस्ते शुभ हस्ते मोहनजी पाटील यांचा सुद्धा सन्मान होतोय. तर जयेंद्रजी पाटील बोपरगावातील एक उत्कृष्ट समालोचक ज्यांना याआधी चांगली कामगिरी केली आहे भोपरगावामध्ये. जेव्हा जेव्हा टुर्नामेंट व्हायच्या तेव्हा तेव्हा जयेंद्र पाटील यांचा आवाज नक्कीच सर्वांच्या कानी पडायचा. ते जयेंद्र पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान होतोय. तर पहिलं सत्र इथे सुरू होईल. दुसरं सत्र, पहिलं सत्र समाप्त झालंय. तर इथे मात्र पहिलंच सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये
पहिल्या सत्राच्या अखेरीस 48 धावा कुठल्यात ते म्हणजेच आरसीसी पेठ संघाने 39 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. कार्पेटच्या माध्यमातून कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण केले गेल्यात ते म्हणजेच आविष्कारच्या माध्यमातून. आविष्कार आणि सुयोग ही सलामीची जोडी पाहायला मिळते शिरडोन संघाच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती चांगली सुरुवात पाहायला मिळते. 2 धाव्यांनी सुरुवात केली आहे. इथे मात्र हलक्यात खेळून काढण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक चुकी करतोय. चुकीच्या मोबदल्यात इथे मात्र बाईकच्या माध्यमातून 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दब्बलकेवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 3 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा पाहायला मिळत आहेत शिरडोन संघाच्या. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बंटी 2 चेंडू फेकल्यात 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न दिशेपासून भरकटलाय. गोलंदाज अतिरिक्त धावेची खूण करतात पंच आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या दब्बलकेवरती 4 धावा. धावसंख्या दब्बलकेवरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. 49 धावांचा पाठलाग करत असताना शिरडोन संघाच्या चांगली सुरुवात पाहायला मिळते. इथे मात्र जबरदस्त फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येते दूरवरनं. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण केली जाते. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक आले होते. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दब्बलकेवरती 5 धावा पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू इथे मात्र रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न दिशेपासून भरकटलाय. गोलंदाज अतिरिक्त धाव येते. वाईट क्रमांक 2 पाहायला मिळतोय या षटकातील. गोलंदाज बंटीच्या माध्यमातून अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या दब्बलकेवरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. 6 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. चांगली सुरुवात शिरडोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिरडोन संघ ज्या शिरडोन संघानं कार्डिस चषक सारखा नामांकित स्पर्धा इथे मात्र जिंकली आहे. चॅम्पियन ठरला होता तोच शिरडोन संघ. इथे मात्र हलक्यात खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. तर 3 षटकार लागोपाठ 3 षटकार 2 षटकार टोकले तर इथे मात्र जबरदस्त फटका स्विचच्या माध्यमातून चेंडू जाईल सीमा पार. आईला आविष्कारच्या बॅटमॅन चौकार. डीजे तर शिरडोन संघासाठी पारितोषिक लागतंय. लागोपाठ 3 चौकार टोकले तर तन्मय 11 यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच 2 षटकार टोकले तरी तन्मय 11 यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल शिरडोन संघाच्या फलंदाजांसाठी. इथे मात्र जबरदस्त फटका धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 2 वेळा डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. असफल झालाय डायरेक्ट हिट करण्यामध्ये आरसीसी पेठ संघाचे दोन्ही खेळाडू. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या दब्बलकेवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. चांगली सुरुवात. 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये 12 धावा कुठून काढल्यात. ज्यावेळेस आरसीसी पेठ संघ सुद्धा फलंदाजी करत होता त्यावेळेस सुद्धा आरसीसी पेठ संघाने सुद्धा 12 धावा कुठल्या होत्या. आणि या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना शिरडोन संघाने सुद्धा 12 धावा कुठल्यात. चांगली सुरुवात संयमी सुरुवात पाहायला मिळते शिरडोन संघाच्या माध्यमातून. आविष्कार आणि सुयोग ही सलामीची जोडी पाहायला मिळते. पहिलं षटक बंटीनं हाताळलं. बंटीनं 12 धावा खर्च केल्यात. पाहिजे दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल कारण हा सामना नक्कीच महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजय प्राप्त करेल तो संघ इथे मात्र वाकलन संघाशी फाईट करेल कारण वाकलन संघाने भोपर संघाला परस करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केलाय. दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट वाकलन.
पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 12 धावा. 49 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकिंग सुयोग. पहिला चेंडू वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू फेकलाय गोलंदाज गोरख वास्कर ना. पहिला चेंडू चांगला फेकलाय, चांगला हाताळलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावसंख्येला रोख लावावं लागेल. जरा सामना जिंकायचा असेल आरसीसी पेठ संघाला. दूरचा प्रवास करत भोपरच्या मैदानात इथे मात्र दाखल झालाय. इथे मात्र दिशेपासून भरकटलाय, वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला होता. दिशेपासून भरकटला गोलंदाज. या इनिंग मधला वाईट क्रमांक 3 पाहायला मिळतोय. एक धाव येते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या दबलक्यावरती 13 धावा. 49 धावांचं लक्ष इथे मात्र आरसीसी पेठ संघानं शिरोळ संघासमोर ठेवलाय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक संघ रायगड मधला तर एक संघ कल्याण डोंबिवली मधला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं. अतिरिक्त धाव येते सुयोग. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येते दूरवरनं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिड विकेटला. चांगली फेकी होतीये. तोपर्यंत एका धावेचा होता एक धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या दबलक्यावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. 49 धावांचा पाठलाग करत असताना शिरडोन संघ पाहायला मिळतोय. खार्डी चषकाचा चॅम्पियन संघ. इथे मात्र गोलंदाजीमध्ये रनअप मध्ये अडथळा येतोय गोलंदाजाला. तिसरा चेंडू इथे मात्र अलकात्यानं खेळून काढला. आविष्कारनं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव वेगानं पूर्ण केली आहे, दुसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण करतायत. चांगली कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सुयोग आणि आविष्कारी सलामीची जोडी 2 धावेच्या मदतीनं. धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळते 16 धावा. चांगली आणि संयमी खेळी इथे मात्र पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. संयमी एक्का दुक्का आणि सिंगल डबलच्या माध्यमातून धावसंख्येला चालना देतोय. इथे मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगानं धावतोय. इथे मात्र आविष्कार वेगानं या 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तर क्षेत्ररक्षणामध्ये आधीच बाहेर निघायचे नाही. 38च्या क्षेत्ररक्षक आधीच बाहेर निघाले होते. आरसीसी पेठ संघ लक्ष द्यायचंय. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 18 धावा. 4 चेंडू आणि 18 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. 4 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केले गोलंदाज गोरखना. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आविष्कार. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू, यॉर्कलँडचा चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोरखच्या माध्यमातून या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात गोरखनं. गोरख वास्कर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आविष्कारच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या तब्बलकेवरती 22 धावा पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज गोरख, पण शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार येतोय. 10 धावा खर्च केल्या गोरखनं. धावसंख्या तब्बलकेवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा. अद्याप ही 27 धावांची गरज असेल. 3 षटकं उर्वरित शिल्लक असतील. 3 षटकामध्ये 27 धावांची गरज पाहायला गेलं तर 9.00च्या सरासरीनं धावसंख्या उभारावी लागेल. सरासरी पाहायला गेली तर 9.00ची आहे. दोन षटकं समाप्त झाल्यात. 11.00च्या सरासरीनं धावसंख्या उभारली आहे 22. बिनगडी बाद, एकही गडी बाद झाली नाही. सलामी जोडी पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या त्याने खेळून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. थोडंसं थंबलिंग होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. तर रनआउट साठी रिव्ह्यू नसेल. तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. संघाचे राखीव खेळाडू आपण आपल्या स्थानावरती बसायचंय. पंच निर्णय देतील. इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायचं फलंदाज आविष्कार बाद होतोय की 2 धावा पूर्ण करतोय. तर पंचांनी रेफर केलाय तिसऱ्या पंचाला. पाहायचं डिसिजन पेंडिंग आहे. चांगली धावसंख्या इथे मात्र उभारली आहे आतापर्यंत शिरडोन संघानं. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला आविष्कारनं. पाहायचंय दुसरी धाव पूर्ण केली आहे की नाही आहे. तिसरा पंच इथे मात्र निर्णय देतील. निकेश पाटील आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. तर फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद असेल. तिसऱ्या पंचांनी इथे मात्र निर्णय दिलाय फलंदाज बाद असेल. आविष्कार दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये 1+ विकेट. एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती 23 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आविष्कारनं धोका पत्कारला आणि तिथे मात्र बाद व्हावं लागते आविष्कारला. चांगली फलंदाजी करत होता आविष्कार. क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती 24 धावा. 49 धावांचा पाठलाग करतोय शिरडोन संघ. चांगली सुसज्ज आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते. शिरडोन संघाच्या माध्यमातून 24 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत.
16 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी शिरोडन संघाला. 16 चेंडू 25 धावांची गरज. इथे मात्र पुल्लर लेनचा चेंडू स्वीप केला. चेंडूला जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूवरती पण त्याच्या अवकाच्या बाहेर. चेंडू फाईनली क्षेत्रातून सीमा पार. बिगिट चौकार. चौकार येतोय. फलंदाज आशिषच्या बॅट मधनं जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डब्बलकावरती पाहायला मिळते 28 धावा. धावा पाहायला मिळतात. 49 धावांचा पाठलाग करत असताना अद्यापही 21 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असेल 15 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन. गोलंदाजी मार्कवर बंटी. इथे मात्र लावड अपील केला जातोय लेग बिफोर द विकेटचा. तिथपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते पण दर्शवतात. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 29 धावा. 4 चेंडू आणि 29 धावा पाहायला मिळतात. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बंटी. स्ट्रायकिंग वरती फलंदाज सलामीचा फलंदाज सुयोग. पाचवा चेंडू तिसऱ्या षटकातील. इथे मात्र जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. लॉंग ऑनला जातोय क्षेत्ररक्षक. येतोय तोपर्यंत थोडीशी चुकी झाली होती. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सफलरित्या पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू अद्यापही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. 13 चेंडू आणि अद्यापही 18 धावांची गरज असेल. 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज बंटीना. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. स्ट्रायकिंग वरती फलंदाज सुयोग. इथे मात्र जबरदस्त चेंडू यॉर्कलेनचा चेंडू जागेवरती ठेवला ते म्हणजेच फलंदाज सुयोगला चांगला चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू बंटीच्या माध्यमातून षटक समाप्त होतोय तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या डब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा. इथे मात्र ड्रीम्स ब्रेक होईल. तोपर्यंत जाऊयात ऐकूयात आपण सुमधुर संगीत डीजे आकाशच्या माध्यमातून. माणुसकीच्या दुनियेत वाजतो बघा त्याच्या नावाचा. माणुसकीच्या दुनियेत वाजतोय डंका आज बघा त्याच्या नावाचा. काटाई गावाचा काशिनाथ दादा आहे साऱ्यांच्या जीवा भावाचा. 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 दादाची साथ प्रवीण मात्रेला आहे आता मात्र उर्वरित समीकरण पाहायला गेलं तर 2 षटका आणि 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावांची गरज. 9.00च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागेल. जरा सामना जिंकायचा आहे शिरोडन संघाला. शिरोडन संघ खाडी चषकाचा मानकरी चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय एका बाजूला. तर एका बाजूला पनवेल मधील एक संघ एक दादा संघ पाहायला मिळतो आरसीसी पेठ. सातत्यानं चांगली कामगिरी पाहायला मिळते आरसीसी पेठ संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चौथा षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथे षटक घेऊन गोलंदाज जिशान शेख. जिशान शेख चौथ्या षटकामध्ये. तर स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल आशिष.
पहिला चेंडू जिशानचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू इथे मात्र गोलंदाजीमध्ये अडथळा पाहायला मिळतो जिशानच्या माध्यमातून. पंच डेड चेंडूची खून करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू इथे मात्र घुटना टेक तमाशा देख आगला वेगळ्या पद्धतीने पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण बदलतंय. समीकरण 11 चेंडू 18 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज जिशाननं. चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. इथे मात्र जबरदस्त फटका मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय. नो मॅच लाईन मध्ये पडतो चेंडू. तोपर्यंत इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती पाहायला मिळते ती म्हणजेच तब्बल 33 धावा. अद्याप 10 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. मिस टाइम शॉट झाला होता. त्यावर येत आहेत 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या 33 धावा. अद्याप ही 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावांची गरज. इथे मात्र हलक्या त्याने खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेचा अवधी होता. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती 34 धावा. समीकरण 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू आतापर्यंत जिशाननं चांगले फेकले. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या आहेत. धावसंख्येला रोख लावतोय. 3 चेंडूवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 18 धावांची गरज होती 2 षटकांमध्ये. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. 3 धावा खर्च केल्यात. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. सुयोग इथे मात्र दिशेपासून भरकटलाय. चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज पण आता मात्र दिशेपासून भरकटलाय. आतावरती नियंत्रण नाहीये. अतिरिक्त असे धावे आहेत. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती 35 धावा पाहायला मिळत आहेत. अद्यापही 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी शिरडोन संघाला पायाच्या धावसंख्येला रोख लावतोय का? इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू समर डिलिव्हरी. चेंडू टप्पा पाडल्यानंतर खालीच राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत जिशाननं केली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला या सामन्यामध्ये. आतापर्यंत आपल्या संघाला ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे जिशाननं 4 चेंडू फेकलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. समीकरण बदलतं. समीकरण 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय सुयोगच्या बॅटमधनं. सामना खुल्ला करणारा षटकार पाहायला मिळतोय. चांगला फटका सीमा पार 6 धावांसाठी षटकार. पाचव्या चेंडूवरती इथे मात्र चौकार येत आहे. चौकाराने मात्र सामना खुला करतोय. 6 धावा येत आहेत. षटकार येत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. शॉर्ट ऑन पुल केला चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा वेगानं पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाव्यात आहेत शेवटच्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 43 धावा. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली 2 चेंडूंवरती सुयोगच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 गडी गमावलाय आतापर्यंत शिरडोन संघानं आणि पहिल्या सत्रामध्ये 5 गडी बाद केले होते. 5 गडी गमावले होते ते म्हणजेच आरसीसी पेठ संघानं 48 धावा खुटत असताना 5 गडी बाद झाले होते आणि 5 धावा सुद्धा चालू शकतात विकेटच्या आधारावरती. शिरडोन संघाला 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 धावा कुठला तरी सुद्धा विजय होऊ शकतो कारण पहिल्या सत्रामध्ये 5 गडी गमावले होते ते म्हणजेच आरसीसी पेठ संघानं. सहा चेंडू 6 धावांची गरज. पाहायचं कोणता गोलंदाज. अनिल पाटील येतोय शेवटच्या षटकामध्ये.
अनिल पाटील वरती जिम्मेदारी असेल. हा सामना जिंकायचा असेल तर धावसंख्येला रोख लावावी लागेल. 6 धावा डिफेन्स करावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, वारंवार निर्धाव चेंडू फेकावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल आरसीसी पेठ संघाला. 6 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आशिष, तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज अनिल पाटील. पहिला चेंडू स्ट्रायकिंग वरती फलंदाज आशिष. इथे मात्र पहिला चेंडू पुढे सरसावलाय, हलक्या त्याने खेळून काढलाय, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र वेगानं पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते शिरडोन संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. चपल आहेत खेळपट्टीवरती, चपलतेने धावसंख्या उभारतायत. 2 धावा येत आहेत पहिल्या चेंडूवरती. समीकरण बदलत आहे, समीकरण 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावांची गरज. 3 धावा सुद्धा चालू शकतात विकेट न गमावता शिरडोन संघाला. पाच चेंडू 4 धावांची गरज. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, शरीरयष्टीला आदळतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये 3 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण होत आहेत. आणि पंचांची वाद घालू नये आरसीसी पेठ संघ. थर्ड अंपायर नाहीये, रनआउट साठी आधी घेतला होता आणि पंचांनी रिपेअर केला होता. रिव्ह्यू नाहीये संघासाठी, कोणत्याही संघासाठी रिव्ह्यू नसेल, थर्ड अंपायर नसेल. आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. आणि 3 धावेच्या मदतीनं स्कोअर लेवल होतोय. इथे मात्र 1 धाव करायची आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूवरती 4 विकेट जर गेल्या तर हा सामना जिंकता येईल. आणि या सामन्यावरती मजबूत पकड इथे मात्र शिरडोन संघाची पाहायला मिळते, कारण नाणेफेकीचा कॉल मात्र आरसीसी पेठ संघाने जिंकला होता. 4 चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र हलक्या त्याने खेळून काढलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट हिट केला जातोय, जिशानच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद आशिषच्या स्वरूपात. डीजे तीन चेंडू 1 धावेची गरज. इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. 3 चेंडूवरती 3 गडी बाद झाले तर इथे मात्र शिरडोन संघ सामना गमवू शकतो. 3 चेंडू 1 धावेची गरज. स्कोअर लेवल झालाय. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत शिरडोन संघाचे. 5 गडी बाद झाले होते आरसीसी पेठ संघाचे. नाणेफेकीचा कॉल जिंकला आरसीसी पेठ संघानं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय होता. 3 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग वरती फलंदाज नवीन फलंदाज विवेक पाटील. मात्र पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच शिरडोन संघानं. अभिनंदन शिरडोन संघ आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद शिरडोन संघ. आरसीसी पेठ संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. अभिनंदन शिरडोन संघ. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आरसीसी पेठ संघाच्या समोर खेळत असताना. सामना जिंकला शिरडोन संघानं.